पुण्याच्या एकता नगरमध्ये सोसायटीत पाणी भरायला सुरुवात झाली। पार्किंगमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली। गेल्या वर्षीही अशाच प्रकारे या परिसरात पाणी भरलं होतं आणि आता त्याचीच पुनरावृत्ती झाल्यानं संताप व्यक्त करण्यात आलाय। पुण्याच्या एकता नगरमध्ये सोसायट्यांमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नागरिकांचा चांगलीच तारांबळ नागरिकांची उडते। तर धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्यानं या ठिकाणी आता काही भागात अशा प्रकारे पाणी साचतंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडनं। योगेश, काय अधिकची माहिती? पुण्यातल्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर पुण्यातल्याच सिंहगड परिसरातल्या या एकता नगरमध्ये आपण पाहू शकतो या इमारतींच्या पार्किंगमध्ये आता पाणी शिरलेलं आहे आणि या ज्या नागरिकांना आहे ते घराबाहेर काढण्याचे प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे। मात्र हे नागरिक मात्र घराबाहेर पडताना दिसत नाहीये। आपण जाणून घेऊ ते नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ते बोलतायत ते। आता पण मदत करायला येत आहे, यंत्रणा आली आहे मदत करायला, तुम्ही मदत का स्वीकारत नाही? यंत्रणा फक्त आम्हाला ह्याच्यातून बाहेर काढणार आणि कुठेतरी शाळेत नेऊन ठेवणार, हे दरवर्षीचं झालेलं आहे। मागच्या वर्षी मुख्यमंत्री आले होते, एकनाथराव शिंदे साहेब आले होते आणि उपमुख्यमंत्री आले होते, पालकमंत्री होते, सगळे मंत्री येऊन गेले, राजसाहेब ठाकरे येऊन गेले आणि त्याच्यानंतर कोणीही इकडे वळून बघितलेलं नाहीये की ह्या बिल्डिंग वाल्यांचं काय करायचंय पुढे। एकदा फक्त सांगितलं की इथे पुनर्वसन होणार, आता पुनर्वसनाचा विषय बंद झालेला आहे आणि फक्त सरकार वाट बघतंय की कधी एकदा मोठा धरण फुटतंय किंवा धरणाचं पाणी सोडलं जात आहे आणि अख्खी पुण्याचा पुन्हा बेचिराख होत आहे याची वाट बघताय फक्त तुम्हाला सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी महापालिकेची लोक आलेली आहेत, तुम्ही सुरक्षित स्थळी का जात नाही जाणार? कारण की हा आमचा दरवर्षीचा विषय आहे आणि याला एकदाच काही ती उपाययोजना करू शकतो पण ती केली जात नाहीये। निष्कारण एक तास फक्त काम केलं जातंय पाठीमागे आणि दिवस दिवस तो जेसीबी बसून राहतात इथे। आमच्याकडे सगळं शूटिंग आहे, दिवस दिवस जेसीबी बसतात। त्यापेक्षा त्यांनी जर वेळेत काम केलं असतं आणि नदीची खोली अजून वाढवली असती तर आज ही वेळ आली नसती। किती जण आहेत पूर्ण इमारतीमध्ये, किती लोक आहेत? तुम्ही थांबलेला 32 फ्लॅट आहेत आणि 16 फ्लॅट मध्ये